नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागात त्यांनी दाखवलंय की जीवा आणि काव्याच्या प्रेमाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलंय आणि सगळेजण जीवाला आता वाटेल तसं बोलताय। सगळे फक्त जीवालाच बोलताय कारण काव्याने हे सगळ्यांना सांगितलंय। आता या सत्यामागचं काय सत्य आहे ना ते तुम्हाला एपिसोडच्या शेवटी सांगते, तुम्हाला कळेलच। आणि फक्त आपल्या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला हे खरं सत्य कळणार आहे, तर बघत राहा शेवटपर्यंत। सुरुवातीला आपण बघतोय अनिशा काव्याला विचारत असते, काय गो अगं जीवा तुला काहीच बोलत नाहीये का या बाबतीत, तो असा कसा तुला इग्नोर करतोय। त्यावर काव्या म्हणते, अगं मी त्याला सांगायला गेले तर जीवा मला म्हणतोय की मी सगळ्यांना सांगेल की आपलं प्रेम नाहीये, मग तेव्हा काय करशील। मग अनिशा चिडते आणि म्हणते, यार असं कसं वागू शकतो तो तुझ्यासोबत। आय थिंक सो काव्या, त्याचा इगो बोलतोय हे सगळं। तू ना त्याला सतत बोलत राहा। तू एक काम कर ना, तुझ्याकडे जे जे तुमच्याबद्दलचे प्रूफ आहेत ना, तुमच्या प्रेमाचे जे जे काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या बाहेर काढ। सांगून टाक सगळ्यांना जगाला काय खरं आहे, काय सत्य आहे, तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे। मग काव्या म्हणते, मी सांगणारच आहे ग अनु। अगं मी तर प्रयत्न पण केला होता, मी आईशी बोलले या सगळ्याच्या बाबतीत, पण आईने टेन्शन घेतलं ग, धास्ती धरली, तिला अटॅक आला या सगळ्यामुळे। मला पण या गोष्टीचा त्रास होतोय, पण ते काही नाही, आता मलाही ही घुसमट सहन करायची नाहीये, आता मी याचा सोक्षमोक्ष लावणारच आहे। तर काव्याने ठरवलंय। आता इकडे जीवा टेन्शन मध्ये असतो गाडी चालवताना आणि विचार करत असतो ही अनिशा मध्येच कुठून टपकली यार। काव्याने तिला काही सांगितलं तर ही अनिशा तिला आणखीन भडकवेल। अनिशा 100% तिला सल्ला देणार आहे की जीवाबद्दल सांगून मोकळी हो। काव्या तसं करेल का? अरे यार मी काय करू आता, ही अनिशा असं करूच शकते। अनिशाला हे कळल्यावर अनिशा काव्याला हा सल्ला देऊ शकते, पण सध्याचं वातावरण बघता घरात हे कळता कामा नये असं जीवाला वाटत असतं। आता इकडे ही नंदिनी विचार करत असते, रम्याने किती विचित्र पद्धतीने अंगठी ओढली माझ्या हातातनं, माझी मी अंगठी काढू शकत होते ना। परत ती अंगठी काही मी मिरवत नव्हते, कामाच्या गडबडीत सध्याच्या गडबडीत लक्ष नाही गेलं माझं, एवढं काय त्यात, मी तर सगळं विसरले ना मागचं, आता स्वीकारलंय मी हे सगळं पुढचं, मग एवढं काय त्यात। प्रेक्षकांनो ही अशी साईडला बसलेली आहे गाडीच्या आणि विचार करते असंच दाखवलंय त्यांनी। तर पुढे बघा, या वसू आत्याने ढापली आहे त्या नंदिनीची अंगठी। अंगठी पाहून त्या मनाशीच बडबड करत असतात, ही साखरपुड्याची अंगठी आहे नंदिनीची। तसं पाहायला गेलं तर त्या नंदिनीला पाडबद्दल काही वाटत नाहीये, पण तरी सुद्धा रम्याने जेव्हा ही अंगठी हिसकावली ना त्या नंदिनीच्या हातात ना, तेव्हाच माझा जीव सुखावला। आता तू बघच ग नंदिनी, या अंगठीसारख्या बऱ्याच गोष्टी मी तुझ्याकडनं हिसकावून घेणार आहे। अरे अरे वसू आत्याला एवढा काय इंटरेस्ट आहे प्रेक्षकांनो यांच्या मॅटरमध्ये, यांचं पाव न वसू आत्याने त्या पोरीचं लग्न लावून द्यावं दुसरीकडे, तिला ठेवली आहे घरामध्ये। असो, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का। तर आता पुढे बघा, नंदिनी एकदम विषय बदलते आणि जीवाला म्हणते, तुम्ही गाडी चालवताना इतके शांत असता का हो? नाही म्हणजे आम्हाला इतकी गाडीत शांत बसायची सवय नाहीये, आम्हाला म्हणजे आम्ही मोहिते फॅमिली, माझी माहेरची फॅमिली हो। आम्ही गाडीतून जात असतो ना तेव्हा आवाज इतका सुरू असतो गाडीमध्ये की विचारू नका। सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या काव्याचाच आवाज असतो गाडीमध्ये, तिची आणि आरुषीची भांडणं खूप असतात आणि काव्या बोलायला लागली की बाकी कोणी मध्ये बोलतच नाही, म्हणजे आमच्या घरी तसं ठरलेलंच असतं। खरं तर किती दिवसानंतर काव्या आज थोडीशी बोलायला लागली आहे, तिला असं शांत शांत मला बघवलं जात नाही हो। काव्या आज जरी मोकळी झाली ना। जीवा म्हणतो, का काय झालं? मग आता नंदिनी म्हणते, अहो काव्याची मैत्रीण नाही का आली, आता जरा तिच्याशी 2 गोष्टी बोलेल ती, मग बरं वाटेल काव्याला। तिची मैत्रीण असली ना, म्हणजे असली की ती जरा मन मोकळं करेल ना तिच्याजवळ। तसं मीही तिच्या मैत्रिणीसारखीच होते, म्हणजे कधी काळी ती मला मैत्रीणच समजायची, पण आता जशी अनिशाशी भेट झाली आहे ना तशी मला त्या जीविकाशी सुद्धा भेट घ्यायची आहे। आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा कचकन हा जीवा ब्रेक दाबतो, कारण जीविका म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हा जीवाच आहे। या काव्याने लग्नापूर्वी कोणी लक्षात घेऊ नये म्हणून जीवाचं नाव जीविका असं लिहिलेलं असतं। कोणी जर नवीन मालिका ऐकत असेल तर मी ही माहिती त्यांना देतेय। तर असो, आता जेव्हा नंदिनी जीविकाचं नाव घेते तेव्हा हा जीवा घाबरून ब्रेक दाबतो। आता नंदिनी घाबरून म्हणते, बापरे काय झालं तुम्हाला? पण आता नंदिनीचं लक्ष जातं पुढे, तर अचानक ऍक्च्युली सिग्नल पण लागलेला असतो। नंदिनी म्हणते, अरेच्या सिग्नल लागला वाटतं, माझं लक्षच नव्हतं। आता पुढे बघा, हा सिग्नलवर ना एक छोटीशी मुलगी खूप सारे गजरे घेऊन या नंदिनी आणि जीवाच्या गाडीजवळ येते गजरे विकण्यासाठी। ती छोटीशी मुलगी म्हणत असते, घ्या की दादा, तुमच्या बायकोसाठी गजरा घ्या, सुंदर दिसेल तुमची बायको। नंदिनी म्हणते, कितीला दिले ग गजरे? त्यावरती म्हणते, 20 रुपयाला एक गजरा, घ्या की हो दादा गजरा। नंदिनी म्हणते, हो हो घेतो ना गजरा। काय ग छोटी, शाळेत जातेस का?
त्यावर ती मुलगी म्हणते हो जाते ना, दुपारी असते माझी शाळा, तोपर्यंत मी माझ्या आईला मदत करत असते. मग ती नंदिनी म्हणते दे बाळा गजरे. मग त्या ताई म्हणतात ताई 100 रुपयाची सुटे नाहीये हो, 100 रुपयाचे गजरे देऊ का? मग आता त्या नंदिनीबाई म्हणतात हो हो द्या ना. जीवा सुद्धा पटकन 100 रुपये देतो आणि ते गजरे घेऊन घेतो. तेव्हा त्या गजरे विकणाऱ्या ताई म्हणजे त्या छोट्या मुलीची आई म्हणते बाई दादांचं फारच प्रेम दिसतंय वहिनींवर. मग आता हे दोघं थोडेसे ऑकवर्ड फील करतात. गजरे देऊन त्या दोघी बाजूला गेल्यात. आता जीवाने ते गजरे नंदिनीच्या जवळ सुपूर्त केल्यात. नंदिनी गजऱ्यांचा वास घेत असते आणि तिला फुलं प्रचंड आवडतात, ती मोगऱ्याची फुलं आहेत. आता ही नंदिनी मनातल्या मनात विचार करते जीवा तुमच्याकडनं मिळालेला हा पहिलाच गजरा आहे. इकडे काव्या तन करत असते. आता ती वसू आत्या म्हणते काय गं काव्या काय झालं? अगं तू त्या काव्याच्या खोलीबाहेर होती ना, काय काय बोलल्या काय त्या दोघी मैत्रिणी? रम्या म्हणते काय माहिती काय चिवचिव चालली त्या दोघींची, कोणाच ठाऊक. ती कल्पना ना अगं ती चालली होती नाश्त्याचा ट्रे घेऊन, मी तो ट्रे घेऊन गेले आतमध्ये. त्या काव्याला म्हटलं मी घे नाश्ता घे कॉफी घे, पण त्या काव्यानं मला बाहेरच्या बाहेर पळवलं ग, आज सुद्धा येऊ दिलं नाही. वसू आत्या म्हणतात काय ग एवढं काय बडबड चालली आहे त्या दोघींची? त्यावर रम्या म्हणते काय माहिती काय झालं, पण आई काहीतरी गडबड आहे एवढं समजतंय हा मला. आता वसू आत्या म्हणतात काय गो काय गडबड आहे? रम्या म्हणते आई गं तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का? अगं ती अनिशा आली होती ना तेव्हा बघ ना त्या काव्याचा चेहरा कसा पांढरा पडला होता ना. नाही म्हणजे तिच्या येण्याने सगळ्यांना जरा सरप्राइझिंग वाटलं, पण त्या काव्याला जरा शॉकच बसला होता ना. त्यावर वसू आत्या म्हणतात रम्या मला ते जाणवलंय, पण काय म्हणजे त्याच्यावरून तुला काय वाटतंय? ती अनिशा कोण आहे कोण? ती आली होती का संगीतमध्ये? मला तर कधी दिसली नाही. रम्या म्हणते अगो कमाल करतेस ग आई, तुला काय माहिती किती माणसं होते तिथे, ती अनिशा आली का नाही आली तुला काय माहिती? वसू आत्या म्हणतात तू पण कमाल करतेस रम्या, मी काय त्या संगीतमध्ये आनंद नव्हते घेत लग्नाचा, मी त्या नंदिनीला किडनॅप करायचा प्लॅन करत होते. प्रत्येक गोष्टीवर माझं बारीक लक्ष होतं. अगं मी खात्रीने सांगते ग, ती अनिशा मला त्या संगीत समारंभामध्ये कुठेच दिसली नव्हती. आता रम्या म्हणते असं आहे का आई, आता आलं माझ्या लक्षात. पण आई मला सांग तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, ती काव्या खोटं बोलते ग. अगं हे सगळं पण आई मला सांग माणूस खोटं केव्हा बोलतो? त्यावर वसू आत्या म्हणतात अगं जेव्हा माणूस काहीतरी लपवत असतो ना तेव्हा. रम्याला क्लिक होतं आणि रम्या म्हणते एक्झॅक्टली आई, अगं ती काव्या काय लपवत काय असेल आपल्यापासनं? असो तिला जे काही लपवायचं असेल ना ते लपू देत, पण ते उत्तर तिने मला स्वतःहून येऊन सांगायला हवं. पण त्याआधी ना मला तिचा विश्वास संपादन करायला हवा. एकदा का तिचा विश्वास माझ्यावर बसला की ती स्वतःहून सगळं सांगेल मला. मग ती अनिशा नाही, ही रम्या असेल तिची बेस्ट फ्रेंड. आता जसं तिच्याबरोबर दार बंद करून सगळं शेअर करते ना, तसं ती आता लवकरच माझ्याबरोबर शेअर करेल. प्रेक्षकांनो रम्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं नाही वाटत का? म्हणजे काव्याने हिला कधी भाव द्यावं. असो आता वसू आत्या म्हणतात तो दिवस लवकर येऊ दे बाई. मग रम्या म्हणते आई येईल ग येईल, लवकरच तो दिवस येईल. या दोघींचा ओव्हर कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढतच चाललाय. पण असो बघूयात पुढे काय काय घडतंय. आता बघा काव्याची मैत्रीण निघालेली असते. आता तिथे मानिनी ताई भाजी निसत बसलेल्या असतात. मग आता काव्या निरोप घ्यायला लावते त्या सासूबाईंच्या तिच्या. अनिशा म्हणते काकू मी निघाले. मग मानिनी ताई म्हणतात निघालीस का ग बाई, पण आज सरप्राईज द्यायला आली होतीस तू, पुढच्या वेळेला सांगून ये. म्हणजे कसं तुझ्यासाठी छान बेत करता येईल मला. पण काय ग बेटा, म्हणजे जीवाने तसं तुमच्या मैत्रीबद्दल काही सांगितलं नाही ग मला. मग थोडी अनिशा आणि काव्या घाबरतात. मग पुढे मानिनताई म्हणतात अगं म्हणजे तसं नाही, म्हणजे तो ना त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबद्दल सांगत असतो मला. मग त्यावर अनिशा म्हणते सगळ्या मैत्रिणी माहिती आहे तुम्हाला जीवाच्या? मग मानिनीताई म्हणतात हो अगं म्हणजे तसं नाही, पण ऑलमोस्ट सगळ्याच माहिती आहेत. म्हणजे चुकीचं नसेल सगळं बरोबर असेल तर घरच्यांशी हे सगळं शेअर करायला काही हरकत नाही ना. आणि काय ग तू संगीत समारंभामध्ये आली होतीस ना, मग जीवाने मला हे सांगायला हरकत नव्हतं. नाही म्हणजे जीवाच्या कोणत्या कोणत्या मैत्रिणी होत्या हे सगळं मला माहिती आहे, पण तू काव्याची ही मैत्रीण आहे. बरं वाटलं मला ऐकून. येत जा गं बाई मध्ये मध्ये, आम्हाला बरं वाटेल. आणि तुझ्या वडिलांची काळजी घे बाई. अनिशा म्हणते बरं काकू मी निघते. असं म्हणून आता अनिशा निघून जाते. पण आता मानिनीताई काव्याला थांबवून घेतात. काव्या तिच्या खोलीत जात असते ना. मानिनीताई म्हणतात थांब ग काव्या, ये इकडे बैस जरा माझ्याजवळ. मानिनीताई जरा जास्तीच गोड आहेत ना प्रेक्षकांनो. कारण सासू इतकी गोड असते डायजेस्ट होत नाही. असो मालिकेमधल्या सासूंबद्दल बोलते.
तर बघा मानिनताई म्हणतात, ये ग बेटा काव्या, बसत जा जरा माझ्याजवळ, गप्पा मार की माझ्याशी. अगं मी भाजी निसते, निवडायची का तुला भाजी? बरं जाऊ दे, भाजी नसेल निवडायची तर नको निवडू. तुला काय आवडतं काय नाही मला सांग की. म्हणजे तुझ्या आयुष्यात काय असं खास आहे मला सांग. तुझ्या आयुष्यात खास काही आहे का तू मला सांग, मी तुला सांगते. आपल्या घरच्यांबद्दल मी तुला सांगते. आपल्या घरात कोण कसं आहे, पार्थ कसा आहे, जीवा कसा आहे. आता जीवाचं नाव ऐकल्यानंतर काव्या चिडते आणि म्हणते, मला नाही ऐकायचं कोण कसं आहे ते. आता ती एकदम उलटून बोलते, त्यामुळे मानिनी त्यांना थोडंसं ऑकवर्ड फील होतं, वसकते ना ती जोरात. पण काव्या आता तिचा आवाज कमी करते आणि म्हणते, काकू सॉरी पण माझ्याबद्दल उत्साहाने काही सांगावं असा माझा मूड नाही होते सध्या. पण काकू मला सांगा, तुम्हाला माहिती आहे ना सध्या काय परिस्थिती आहे, तरी तुम्ही माझ्याकडनं अशी अपेक्षा का करताय? त्यावर मानिनताई म्हणतात, अगं अपेक्षा नाही करत आहे राजा मी, पण तू असं सतत चिडचिड करून एका खोलीत स्वतःला कोंडून घेऊन तसं काही तुझ्या हाती येणार नाही ग. अगं प्रत्येक प्रश्नांची उत्तरं असतात बेटा, ती उत्तरं आपल्याला शोधावी लागणार की नाही? अगं उत्तर जर शोधलं तू तर तुझं आयुष्य सुखकर होईल ना, तुझी चिडचिड कमी होईल, तुझ्या मनावरचं ओझं कमी होईल. हे बघ आपण काय करतो बेटा, आपल्या मनावरचं ओझं आपल्याच पाठीवर लादत असतो. ते गाठोडं, त्या मनाच्या ओझ्याचं गाठोडं कधीतरी खाली उतरावं आणि त्याच्या गाठी सोडवाव्यात, मग सगळं काही छान होतं. बापरे किती कॉम्प्लिकेटेड बोलतायत ह्या. पण आता काव्या यांच्या बोलण्यावर विचार करायला लागते आणि म्हणते, मानिनी काकू तुम्हाला एक सांगू का? मग मानिनी ताई म्हणतात, सांग ना बेटा सांग, मन मोकळेपणाने बोल. आता काव्या एकदम डायरेक्ट सांगायला जाते, माझं ना. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे आलेली आहे नंदिनी आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा जीवा आणि काव्याच्या अफेअरबद्दल सांगायचं राहिलं. आता राहिली गोष्ट पहिल्या प्रोमोबद्दल. त्या प्रोमोबद्दल एक खुलासा करते कारण तो शेवटच्या सीनमध्ये आहे. आता नंदिनी आल्या आल्या म्हणते, आई बघा आले मी, काय काय करायचंय सांगा बरं. नाही म्हणजे मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी जेवायच्या आधी येईल, सगळी तयारी करेल. मग या मानिनताई म्हणतात, अगं बाई खरंच की आलीस तू, पण फारच घाई केलीस ग, गेलीस सुद्धा आलीस सुद्धा. नंदिनी म्हणते, आई त्यात काय एवढं. मग आता तिच्या डोक्याला असतो गजरा. नंदिनी अशी पलीकडे वळते तेव्हा मानिनीताईंना तिच्या डोक्याला गजरा दिसतो. मानिनीताई म्हणतात, अगं बाई गजरा, तरीच म्हणलं एवढा घमघमाट कुठून सुटलाय मोगऱ्याचा. आता तो गजरा बघून काव्याला खूप जेलसी होते बरं का प्रेक्षकांनो, आणि काव्या एवढा टोकाचा राग गाठते तो गजरा बघून, रॅदर त्या गजऱ्यावरनं रणकंदन माजलंय यांच्या घरामध्ये. आता नंदिनी म्हणते, आई तुम्हाला मोगऱ्याचा गजरा आवडतो का? आता या मानिनताई म्हणतात, अगं हे काय विचारणं झालं, अर्थात मला आवडतो. नंदिनी म्हणते, आई मी तुम्हाला माळू का गजरा, काही प्रॉब्लेम नाही ना? मानिनीताई म्हणतात, अगं त्यात काय विचारायचं, माळ की. मग नंदिनीने अगदी प्रेमाने तिच्या सासूबाईंच्या डोक्यामध्ये गजरा माळलाय. आता काव्याला कसं तरी होत असते हे सगळं बघून, आणि मग नंदिनी म्हणते, आई तुम्हाला आवडतो ना मोगऱ्याचा गजरा? मग मानिनीताई म्हणतात, अगं बाई हो खूप आवडतो. मग नंदिनी बोलता बोलता सांगून देते, ॲक्च्युली जीवांनी घेतला आता गजरा. म्हणजे काय झालं, सिग्नलवर गाडी थांबली ना, तिथे एक गजरे विकणारी एक बाई आणि तिची मुलगी सुद्धा होती. ती मुलगी खूपच आग्रह करत होती, गजरे घ्या गजरे घ्या. मग जीवाने 100 रुपये दिले. मग तिने मला 5 गजरे दिले. मग मी घरी घेऊन आले सगळ्यांसाठी. मग आता या मानिनताई म्हणतात, अगं बाई म्हणजे जीवाने दिलेला पहिला गजरा आहे ना हा. आता काव्याला ते सहन होत नाही ना, काव्याला फार जेलसी होते कारण जीवा नेहमीच काव्यासाठी गजरा आणायचा. आता काव्याला ते सगळं आठवतं. नंदिनी आता काव्याजवळ जाते आणि तिला म्हणते, तुला माळू का बेटा गजरा? त्यावर काव्या खूप चिडते नंदिनीवर आणि म्हणते, नकोय मला. आणि तिला आता त्या सगळ्या आठवणी आठवतात जीवाच्या, की जीवा गजरा आणायचा, पण ती नाटकं करायची गजरा घालायला, जीवा तिला मनवायचा. आता हे सगळं काव्याला असह्य झालंय. काव्या आता विचार करते की जीवा असा कसा गजरा आणू शकतो ताईसाठी. आता जीवाने एक्सेप्ट केलेलं नाही आहे, पण आता काव्याला असं वाटते की जीवा आता तिच्या बहिणीवर प्रेम करायला लागलाय आणि तो तिला विसरलाय. ती खोलीत जाते आणि तो अगमग करते. तिला कसं तरीच होत असतं. इकडे या मानिनीताईंना पण कसं तरी झालंय. आता नंदिनी म्हणते मानिनीताईंना, मला असं वाटलं की तिची मैत्रीण येऊन गेली तर तिचं मूड कदाचित बरा झाला असेल. मानिनीताईंजवळ बोलते ही नंदिनी. मग आता मानिनीताई म्हणतात, बाई अजून काही तिचा मूड चांगला झालेला नाहीये. नंदिनी म्हणते, आई मी बोलेल तिच्याशी. मग जीवा म्हणते, बाई तुझा नवरा कुठे गजरा घेऊन देणारा? मग नंदिनी म्हणते, त्यांचं काम होतं ते तिकडे गेलेत. आई मी हातपाय तोंड धुते आणि पटकन भाजी मी करते.
आता असं म्हणून ती तिच्या तयारीला लागली आहे. खरंच सांगू का प्रेक्षकांनो, नंदिनीचा स्वभाव चांगला आहे. उगी कुडत बसण्यापेक्षा आज जे आहे ना ते माणसाने एक्सेप्ट केलं पाहिजे. उगाच काय झालेल्या गोष्टींचा विचार करावा, म्हणजे असं मला वाटतंय म्हणून मी आपलं शेअर केलं. तर नंदिनी तिच्या कामाला लागलेली आहे. मानिनीताई तिला बघून विचार करतात, कशा छान आहेत ह्या दोघी बहिणी. खरं तर दोघीही बहिणींवर आई वडिलांनी चांगलेच संस्कार केलेत, पण ज्याचा त्याचा स्वभाव असतो ना. म्हणजे काव्या चिडचिड करते, पण नंदिनी कशी शांत आहे. शेवटी स्वभावाला औषध नसतं म्हणतात, तेच खरं आहे. मानिनीताई असा विचार करायला लागतात. आता मध्येच ना आज आरुषीचा आणि या युगचा सीन त्यांनी दाखवलाय. आता आरुषी म्हणते, अरे कशासाठी बोलवलं होतंस मला. मग आता हा युग म्हणतो, अगं काव्याताईने काय नाही केलं ते विचार. आरुषी म्हणते, काय झालंय घरात, काही प्रॉब्लेम झालाय का. आता युगंधर म्हणतो, अगं काय सांगू तुला आरुषी, सतत चिडचिड करते, एक चान्स सोडत नाही ती चिडचिड करायचा. एकदम वियर्ड आहे तुझी बहीण, ती चांगलं वागू शकत नाही का. त्यावर आरुषी म्हणते, शटाप युग, माझ्या बहिणीबद्दल असं बोलू नकोस. काव्याबद्दल बोलतोयस तू, लक्षात ठेव. त्यावर हा युग म्हणतो, अगं तेच सांगतोय ना तुला, मी काव्याबद्दलच बोलतोय. आणि नंदिनीताई तर. आता आरुषी त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते, नंदिनीताईबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही मी तुझ्याकडनं युग. मग आता युगंधर म्हणतो, अगं तिच्याबद्दल तर एक शब्दही वाईट बोलू शकत नाही मी. अगं तुझी नंदिनीताई म्हणजे मॅजिक आहे, मॅजिक. अगं सगळं काही पीसफुली हँडल करते ग ती, एवढी शांत आहे ना, सगळं छान हँडल करते. म्हणजे तुझ्या नंदिनीताईच्या एक्झॅक्टली विरुद्ध काव्य आहे ग. तिच्या अशा वागण्यामुळे माझा पार्थ दादा खूप डिस्टर्ब होतोय ग. मग आरुषी म्हणते, म्हणजे नेमकं काय झालंय युग. त्यावर युग म्हणतो, अगं विचारू नकोस, छोट्या छोट्या गोष्टींवर माझा पार्थ दादा राग काढायला लागलाय. त्याचा फोकसच हल्लाय ग सगळ्या कामावरनं. तो इतक्या डेडिकेशनने काम करतो माझा पार्थ दादा, आणि आता तो कामच करत नाहीये. म्हणजे त्याला ना खूप एक्स्ट्रीम टेन्शन आलंय रे. मग आरुषी म्हणते, हो काव्यानं हे करू शकते. ती चिडत असली ना तरी ती मनातून हर्ट झाली आहे, हे लक्षात घे रे. आता तिच्या जागी जर मी असते ना तर मीही तेच केलं असतं रे. त्यावर युग म्हणतो, आरुषी मला ना कळत नाहीये हे कधी शांत होणार आहे सगळं वातावरण. आरुषी आणि युगला आलंय टेन्शन. आता पुढच्या सीनमध्ये बघा, या काव्याला होत असते तगमग तगमग. तिला सहनच होत नाहीये की जीवाने नंदिनीला हार दिलाच कसं काय. तिचा अधिकार दुसऱ्याला दिला जातोय. या गोष्टीमुळे तिला टेन्शन आलंय आणि जेलसी फील होते. जेलसीपेक्षा जास्त तिला ना राग आलाय आता, तिच्या बहिणीचा सुद्धा आणि जीवाचा सुद्धा. तिच्यातला इगो जागा झालाय. आणि म्हणतात ना प्रेक्षकांनो, मन चिंती ते वैरी न चिंती. काव्याचं बिचारीचं तसंच काहीसं झालंय. काव्या तगमग करत असते आणि विचार करत असते, जीवा असं वागूच कसं शकतो. आता तिला तिथे थोडंसं इमॅजिन झालंय की जीवाने नंदिनीला गजरा कशा प्रकारे दिला असेल. तर आता जीवा असा छान स्माईल करतोय आणि नंदिनीच्या डोक्यामध्ये त्याने स्वतःहून गजरा माळलाय असं तिला एक इमॅजिन होतं. आणि नंदिनी गोड गोड लाजते. हे सगळं ती स्वतः इमॅजिन करते आणि मग स्वतः संताप करून घेते आणि विचार करते, नाही हे सगळं होऊच शकत नाही. असं कसं झालं, जीवा असं वागूच कसं शकतो. मला त्याला या गोष्टीचा जाब द्यावाच लागेल. आता काव्या फोन लावते जीवाला, पण जीवानं प्रचंड उन्हामध्ये उभा असतो. तो जरा अस्वस्थ फील करत असतो. काव्या सारखी फोन लावत असते. जीवा एकदा फोन बघतो आणि इग्नोर करतो काव्याला, पण तरी सुद्धा काव्याने सारखा फोन करणं चालूच ठेवलंय. जीवा पुन्हा तिचा फोन कट करतो, पण काव्या मात्र पुन्हा त्याला फोन लावते. आता जीवा विचार करतो, अरे यार काय झालं असेल घरी. ती अनिशा येऊन गेली, तिने काव्याला भडकवलं असणार आहे. काव्या का फोन करत असेल सारखा. काव्याने काही तमाशा क्रिएट केला असेल का. काव्याने घरी सगळ्यांना सांगितलं असेल का आमच्या रिलेशनबद्दल. काय करू मी, अनिशाला आधी फोन करून बघू का. नको, अनिशा समोर असली, ती काव्या समोर असली तर ती आणखीन तमाशा करेल. नको आता काय करू. खरं तर जीवाला अजून काहीच माहिती नाहीये घरी काय झालं असेल. त्याला असं वाटतंय की घरी झाला असेल तमाशा. आता या काव्याला असं वाटतंय, माझा फोन घेत नाहीये पण याला नंदिनीताईसाठी गजरे घ्यायला बरोबर वेळ मिळालाय. आता इकडे जीवा उन्हामध्ये टेन्शनमध्ये आणि आता त्याला अनइझी फील होत असतं. आणि इकडे काव्यात तडफड तगमग करत असते. जीवाला काहीच माहिती नाहीये घरी काय झालंय, त्यामुळे तो हे असे अंदाज बांधतोय. आणि प्रेक्षकांनो, आता सांगते पुढच्या प्रोमोबद्दल खरं सत्य काय आहे. आता जीवा डिस्टर्ब झालाय, त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये वाटेल ते विचार येत आहेत. आणि त्यामुळे त्याने असा विचार केलाय की आता हे सत्य एक्सपोज झालंय, त्यामुळे आता सगळेजण त्याला बोलतायत. आता पार त्याच्या तोंडात मारतो आणि म्हणतो की काय रे जीवा, तुला सांगता नाही आलं, तुझं आणि काव्याचं अफेअर आहे, तुमचं प्रेम प्रकरण. त्याचे वडील ओरडतात आणि म्हणतात, 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तू आणि
नंदिनी त्याला बोल लावते की मी तर तुम्हाला देव मानत होते, तुम्हाला मी नवरा मानत होते, पण मला वाटलं नव्हतं तुम्ही असे निघाल, माझ्या बहिणीला धोका दिला, माझ्या बहिणीशी असं वागलात, माझ्याशी असं वागलात, तुम्हाला लाज नाही वाटत आहे का? मला तुमचं तोंड देखील बघायचं नाहीये, नवरा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते आता हे सगळं त्याला नंदिनी बोलते. पण आता हे सगळं ना त्याचं इमॅजिनेशन आहे प्रेक्षकांनो, त्याला स्वप्न पडलंय. हे 100% उद्याच्या भागात सांगतील. आज त्यांनी रिव्हील नाही केलं, पण मी तुम्हाला आधीच सांगते की हे जीवाचं इमॅजिनेशन आहे. आणि याचा प्रोमो एक आउट झालाय. पार्थचा फोन डेड झालेला असतो. रस्त्यामध्ये तो काव्याला म्हणतो मला जीवाला फोन लावायचा आहे, तुझा फोन दे. आता जेव्हा पार्थ फोन लावतो जीवाला, तेव्हा जीवा खूप ओरडतो, कारण जीवाला असं वाटतं की काव्यानेच फोन केलाय. जीवा ओरडून डायरेक्ट म्हणतो तुला किती वेळेला सांगितलं काव्या फोन करू नकोस मला, अगं आपल्यातलं जे काही होतं ते संपलंय. आणि ते सगळं पार्थने ऐकलंय. आणि जीवाचं हे बोलणं ऐकून पार्थ सरप्राईज होतो आणि म्हणतो काय रे जीवा, अरे हे काय बोलतोयस तू? तर अशा प्रकारे यांचं सत्य समोर कदाचित येऊ शकतं. हा नवीन प्रोमो आलाय त्याचा, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलाय. तर बघा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो चॅनलला नाही केलं हो अजून, बऱ्याच जणांनी सबस्क्राईब, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. कसा वाटला मला कमेंट करून कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.